नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज देखील आपण रेल्वे ग्रुप डी संभाव्य सराव प्रश्नपत्रिका 2025 साठी भाग क्रमांक 9 बघणार आहोत, ज्यामध्ये आपण दररोजप्रमाणे अतिशय महत्त्वाचे टॉपचे IMP चालू घडामोडी आणि सामान्यांचे प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की बघायचाच आहे आणि परीक्षा होईपर्यंत तुमच्यासाठी आपण गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, जीके असेल, विज्ञान असेल असे संपूर्ण IMP प्रश्न असेल किंवा त्यांचे लेक्चर असेल, PYQ असेल किंवा क्वेश्चन पेपर असेल अगदी मोफतमध्ये तुमच्यासाठी आणणार आहोत। आपल्या ह्याच YouTube चॅनलवरती आपण दररोज व्हिडिओ टाकणार आहोत। त्यासाठी सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या ह्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे, म्हणजे दररोजचे व्हिडिओ तुम्हाला टाइम टू टाइम भेटत राहतील आणि सोबतच या ठिकाणी आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे। तर प्रश्न पहिला बघा, जगातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेली खालीलपैकी कोणती कंपनी दुसऱ्या क्रमांकाची कंपनी बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए NVIDIA आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न दुसरा, लोअर पैनगंगा या धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचे सहकारी राज्य कोणते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C आंध्र प्रदेश आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, चालू घडामोडीचा प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे। कोणत्या शहरात महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B टोकियो आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा, पोलीस पाटील आपल्या कार्याबद्दल कोणास जबाबदार असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तहसीलदार यास जबाबदार असतो। प्रश्न क्रमांक 5, कोणत्या राज्यात गेल इंडिया लिमिटेडचा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट सुरू करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C मध्य प्रदेश आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, सूर्यकुळातील सर्वात मोठा उपग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C गॅनीमीड आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, कितवा सर्वात मोठा भारत हा आशियातील कॉफी उत्पादक आणि निर्यातदार देश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C तिसरा। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सोलापूर। प्रश्न क्रमांक 9, चांगई 6 हे कोणत्या देशाचे अंतराळ चंद्राच्या दुर्गम भागात माती आणि खडकाचे नमुने गोळा करण्यासाठी उतरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B चीन। प्रश्न क्रमांक 10, वर्धा व वैनगंगा या नद्यांच्या संगमाजवळ कोणते अभयारण्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चपराळा। प्रश्न क्रमांक 11, पण त्या अगोदर प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला आत्ताच्या आत्ता कमेंट करायचं आहे, कारण की भरपूर पोरं कमेंट करत नाही। प्रत्येकाने कमेंट करून सांगा कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघताय आणि व्हिडिओला लगेच लाईक करा। किती अब्ज डॉलर एवढी थेट परकीय गुंतवणूक भारतात 2023-24 मध्ये झाली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C 44.43। प्रश्न क्रमांक 12, प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी शारदाश्रम संस्था कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए वर्धा। प्रश्न क्रमांक 13, ट्रिशा हे सॅटेलाइट भारत आणि कोणता देश मिळून लॉन्च करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B फ्रान्स। प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात जगप्रसिद्ध काजवा महोत्सव आयोजित केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अकोले आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15, बघा, खालीलपैकी कोणाची निवड पंतप्रधानाच्या प्रधान सचिवपदी करण्यात आली आहे? तर बघा, IMP प्रश्न आहे, चालू घडामोडीचा प्रश्न आहे, त्यामुळे या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। तर बघा, प्रश्न क्रमांक 15 आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C PK मिश्रा। प्रश्न क्रमांक 16, बघा, इंडियन असोसिएशन या संस्थेची स्थापना कोणी केली?
तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सुरेंद्रनाथ बॅनर्जी, काय तर इंडियन असोसिएशन या संस्थेची स्थापना यांनी केलेली आहे। आणि बघा जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघत असता तर त्यावेळेला तुम्ही स्वतःचं परीक्षण करायचं आहे, म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघत असताना उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे, बरोबर। आणि किती तुम्हाला प्रश्न उत्तर येत आहेत मला या ठिकाणी कमेंटमध्ये सांगत चालायचं आहे, आणि जेणेकरून तुमचा पण अभ्यास होईल आणि मला पण अंदाज येईल की आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी किती अभ्यास झालेला आहे, त्यानुसार मला येणाऱ्या काळात प्रश्न आणायला, बरोबर। प्रश्न क्रमांक 17 कोणत्या राज्यात देशातील पहिला सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू होणार आहे? तर प्रश्न क्रमांक 17चं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी महाराष्ट्र आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रातील कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गोदावरी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 19 कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ प्रेमसिंग तामांग यांनी घेतली? बघा अतिशय IMP प्रश्न। प्रश्न क्रमांक 19चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी, काय तर सिक्कीम।